नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चंद्रराव मोरेचं पारिपत्य भाग 10 या 10व्या भागामध्ये आज आपण शिवाजी महाराजांवर केले जाणाऱ्या अजून एका आरोपाचा परामर्श घेणार आहोत. तो आरोप असा आहे की स्वराज्य स्थापनेसाठी का होईना पण लुटालूट करणं न्याय्य आहे का. मागच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की शिवाजी महाराजांना चोर, खुनी, लुटारू म्हणणं योग्य आहे का, त्याचं आपण उत्तर दिलं. ते उत्तर दिल्यानंतर ते उत्तर समोरच्या माणसाला पटतं, पण त्याला काही करून शिवाजी महाराजांना लुटारू सिद्धच करायचं असतं. मग तो माणूस काय म्हणतो की तो पुढचा प्रश्न विचारतो की ते ठीक झालं की शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी लुटालूट केली, राज्यासाठी केली, राजा म्हणून केली, स्वतःसाठी केली नाही, पण स्वराज्यासाठी पण ही लुटालूट करणं न्याय आहे का. म्हणजे शिवाजी महाराजांना परत एकदा कसं लुटारू सिद्ध करावं याच्या मागे लोक लागलेले आहेत. ह्या गोष्टी माझ्या बाबतीत अनुभवाने झालेल्या आहेत म्हणून हे प्रश्न मला माहीत आहेत. कारण एकेका प्रश्नाचं आपण उत्तर देत जातो, मग समोरचा माणूस चर्चेमध्ये किंवा वादामध्ये तुम्हाला उगाचच विचारायचे म्हणून अजून प्रश्न विचारत जातो. त्यातला हा प्रश्न आहे, पण प्रश्न योग्य आहे. म्हणजे वादासाठी जरी समोरच्या माणसाने विचारला किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र हनन करण्यासाठी जरी विचारला तरी प्रश्न योग्य आहे, त्याचं योग्य उत्तर दिलं गेलं पाहिजे. म्हणून या भागामध्ये आपण या प्रश्नाचा परामर्श घेणार आहोत की खरोखर एखाद्या माणसाने ठरवलं की मला स्वराज्य निर्माण करायचं आहे, त्याचं ध्येय उदात्त आहे, पण हे स्वराज्यासाठी पण तो माणूस लुटालूट करत असेल तर ते न्याय्य धरता येईल का. ठीक आहे, आपण याच्याबद्दल विचार करूयात. नेहमीप्रमाणे लोक असा सिद्धांत मांडतात की सर्व लोक नाहीत, काही लोक असा सिद्धांत मांडतात की शिवाजीने त्याच्या लुटीने किंवा लुटीचं द्रव्य मिळवून स्वराज्य स्थापलं तर तो मोठा कसा झाला. त्याने कुठे द्रव्य जनतेकडून कर घेऊन कमवले किंवा प्रामाणिकपणे कमवले, त्याने लुटालूट करून द्रव्य कमवलं, तर मग चेंगीज खान, तैमूरलंग आणि सिकंदर याच्यामध्ये फरक काय. ते आता बाकी आपण बघितलं मागच्या भागामध्ये फरक काय. पण लोक स्वराज्यासाठी का होईना पण द्रव्य होतं किंवा धन होतं जे लुटीने मिळवलं म्हणून शिवाजी महाराजांना लुटारू सिद्ध करू पाहतात. तर इथं आता आपण त्याचं कार्य नीट लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराज प्रश्न थोडा गुंतागुंतीचा आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर स्वराज्य स्थापनेसाठी किंवा इतर कुठल्याही गोष्टीसाठी लुटालूट करणं हे न्याय्य नाहीच आहे, पण ती कशा पद्धतीने तुम्ही करता त्याच्यावर ठरतं की ते योग्य आहे का, काळाशी सुसंगत आहे का नाही आहे. मग याच्यामध्ये काय फरक आहे की लुटालूट करणे न्याय्य नाहीच आहे. तुम्ही कोणत्याही कारणासाठी करा, स्वराज्यासाठी करा, नाही तर स्वतःसाठी करा, व्यक्ती म्हणून करा किंवा राजा म्हणून करा. पण मग फरक काय. फरक हा आहे की शिवाजी महाराजांचं कार्य आणि ते कार्य त्यांनी कशा प्रकारे पुढं नेलं, त्या कार्याचं स्वरूप लोकांच्या नीट लक्षात येत नाही, म्हणून लोकांकडून अशा प्रकारच्या चुका होतात आणि अशा प्रकारचे आरोप केले जातात. मुळामध्ये आपण विचार केला पाहिजे की एखादा डाकू असेल, एखादा दरोडेखोर असेल आणि एखादा स्वातंत्र्य योद्धा असेल, तर डाकू, दरोडेखोर आणि स्वातंत्र्य योद्धा यांच्यामध्ये काय फरक आहे. डाकू पण डाका टाकतो, चोरी करतो, माल लुटालूट करतो. दरोडेखोर मोठमोठे दरोडे टाकतो, घरं लुटतो, गावं लुटतात, कधी कधी टोळे असेल तर. एखादा स्वातंत्र्य योद्धा असेल तर तो पण काय करतो की स्वातंत्र्याच्या नावाखाली लुटालूट करतो. मग फरक काय. मग सगळेजण सारखे झाले ना, लुटालूट तर सगळेच करतात, पण प्रत्येकजण आपलं विशेषण वेगळं वेगळं सांगतो. मग आपण वेगळं करणार कसं काय या लोकांना. तर यातला मूलभूत फरक करणं फार गरजेचं आहे. म्हणजे डाकू, बंडखोर आणि स्वातंत्र्य योद्धा. तर आता मी तुम्हाला 2 उदाहरणं देतो. एक वासुदेव बळवंत फडकेंचं उदाहरण आहे आणि बंगालमध्ये काही लोकांनी इंग्रजांविरुद्ध बंड केलं होतं सुशिक्षित तरुणांनी, त्याचं एक उदाहरण आहे. आता इथे मी वासुदेव बळवंत फडकेंना डाकू किंवा दरोडेखोर म्हणत नाही आहे, त्याचा गैरसमज करून घेऊ नका. आपण उदाहरणासाठी बोलतो आहे की झालं काय की महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांच्या विरोधामध्ये बंड केलं आणि लढा लढण्यासाठी किंवा त्यांना जे वाटत होते स्वातंत्र्य आहे ते लढण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या राज्यामध्ये तिजोरी लुटली, लुटालूट केली, शस्त्र लुटली आणि इंग्रजांच्या बरोबर विरोध करायचं धोरण ठेवलं. इंग्रजांना विरोध करायचं धोरण चालू ठेवलं आणि हा जो लढा आहे हा लढा कायम ठेवण्यासाठी इंग्रजांच्याच राज्यामध्ये लुटालूट करून धन गोळा करायला किंवा द्रव्य गोळा करायला त्यांनी सुरुवात केली. बंगालमध्ये पण काही सुशिक्षित तरुणांनी काय केलं की स्वतःवर होणाऱ्या अन्यायासाठी बंड केलं. ते बंड करताना त्यांनी स्वतःचेच आजूबाजूचे जे लोक होते त्यांच्यामध्येच लुटालूट करून द्रव्य गोळा करायला सुरुवात केली स्वतःला लढण्यासाठी. आता इथे काय झालं की या 2 गोष्टींमध्ये किंवा 2 कृत्यांमध्ये वासुदेव बळवंत फडके असतील किंवा बंगालमधले सुशिक्षित तरुण असतील, त्यांनी काय केलं की स्वतःच्याच बांधवांना लुटालूट करून त्रस्त केलं.
म्हणजे इंग्रज जरी बाहेरून येऊन इथे राज्य करत असतील आणि आपले काही स्वबांधव इंग्रजांची चाकरी करत असतील किंवा आता त्यांची इंग्रजांना विरोध करण्याची क्षमता नाही किंवा तेवढा त्यांना कोणी नेता मिळत नाही म्हणून ते लाचारीने ती गोष्ट करत असतील, तर त्यांनाच लुटून, आपल्याच स्वबांधवांना लुटून इंग्रजांना विरोध करणं हे कितपत योग्य आहे? हे कृत्य जरी दोघांनी जे केलं, म्हणजे वासुदेव बळवंत फडकेंनी जे कृत्य केलं किंवा बंगालच्या तरुणांनी हे जे कृत्य केलं, त्याचा हेतू खूप उदात्त होता. पण हेतू उदात्त असला तरी हे कृत्य हे अश्लाघ्यच मानलं जातं इतिहासामध्ये, उदात्त मानलं जात नाही. त्याचं कारण काय आहे की शिवाजी महाराजांमध्ये आणि या लोकांमध्ये फरक इथेच आहे. या लोकांनी काय करायला पाहिजे होतं की या लोकांनी, जे कोणी लोक असतील, म्हणजे वासुदेव बळवंत फडके असतील, बंगालमधले क्रांतिकारक असतील किंवा अजून कोणी अशा प्रकारचं कृत्य करणारे लोक असतील, या सर्वांनी काय करायला पाहिजे होतं की पहिल्यांदा इंग्रजांची सत्ता झुगारून देऊन स्वतःला स्वातंत्र्य घोषित करायला पाहिजे होतं, की स्वतःचं स्वातंत्र्य पुकारलं पाहिजे होतं की आम्ही आता स्वातंत्र्य झालेलो आहोत. मग त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये जे लोक राहत नाहीत किंवा त्यांच्या राज्यामध्ये जे लोक राहत नाहीत ते परजन झाले, जे त्यांच्या राज्यामध्ये राहतात ते स्वजन झाले. म्हणजे जो भूभाग त्यांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केला आणि जो भूभाग त्यांनी जिंकला, त्या भूभागामध्ये जे लोक राहतात ते स्वजन झाले, त्या भूभागाच्या बाहेर जे लोक राहतात ते परजन झाले. मग परजनांना तुम्ही लुटलं आणि परजनांच्या राज्यामध्ये, परकीय राज्यामध्ये तुम्ही लुटालूट केली, तर त्याने स्वजनांना त्रास व्हायचं काही कारण नाही. म्हणजे तुमच्या हेतूला किंवा तुमच्या ध्येयाला जे लोक साथ देत आहेत, जे तुमच्याबरोबर आहेत, त्यांनाच लुटून जर तुम्ही त्यांच्याच भल्यासाठी काम करणार असाल तर मग अवघड काम आहे. त्यामुळे या लोकांनी काय करायला पाहिजे, वासुदेव बळवंत फडके असतील, इतर बंगालमधले क्रांतिकारक असतील, अजून कोणी असेल, ज्याला कुणाला असं कृत्य करायचं असेल त्यानं स्वतःला आधी स्वातंत्र्य घोषित केलं पाहिजे. त्याने स्वातंत्र्य घोषित केल्यानंतर ज्या भूभागावर त्याचा ताबा असेल किंवा जे लोक त्याला मानतात त्यांनी जो भूभाग त्याच्या स्वाधीन केला असेल ते स्वजन झाले, त्यांच्या विरोधात तरी काही गोष्टी केल्या नाही पाहिजेत. मग तुम्ही जे इंग्रजांची चाकरी करताय, जे इंग्रजांना कर देत आहेत, त्यांना लुटलं तर गोष्ट वेगळी आहे. पण इथं काय होतं आहे की इथे स्वजन आणि परजन कोणीच नाही आहे. आपण स्वतःचं स्वातंत्र्यच घोषित केलेलं नाही आहे. आपण लढतोय कशासाठी तेच माहिती नाही आहे. आपण लढतोय इंग्रजांच्या विरोधात, लढतोय उदात्त ध्येयासाठी, पण करतोय काय, इंग्रजांना हरवण्यासाठी आपल्याच देशबांधवांना आपण बळीचा बकरा बनवतोय लुटालूट करून. मग त्या माणसाला आपण स्वातंत्र्य योद्धा म्हणू शकत नाही. जनतेमध्ये स्वतःला कोणी बंडखोर घोषित केलं, मी बंडखोर आहे, पण त्याने स्वतःला स्वतंत्र घोषित केलं नाही, त्याने स्वतःचं स्वातंत्र्य घोषित केलं नाही, तर मग त्या बंडखोराला स्वातंत्र्य योद्धा म्हणता येत नाही. त्याला आपल्याला लुटारू आणि डाकूच म्हणावं लागतं. कारण जो स्वातंत्र्यासाठी लढत नाही, स्वतःचं स्वातंत्र्य घोषित करत नाही, मी तुमच्यामध्ये नाहीच आहे, मी स्वतंत्र आहे, जे माझ्याबरोबर आहेत ते स्वतंत्र आहेत, जो भूभाग माझ्या ताब्यामध्ये तो स्वतंत्र आहे, असं म्हणून तुम्ही जेव्हा लढायला सुरुवात कराल स्वातंत्र्यासाठी, तेव्हा तुम्ही स्वातंत्र्य योद्धा होता. स्वतःचं निराळं राज्य स्थापून तुम्ही जेव्हा फौजीची रचना करता, राजाप्रमाणे लढाई करता, त्यावेळेला तुम्ही स्वातंत्र्य होता. मग त्यामध्ये शेकडो लोक मारले गेले, लोकांचे जीव गेले, गावं लुटली, कुटुंब उद्ध्वस्त झाली, तरी जो माणूस असं स्वतःचं स्वातंत्र्य घोषित करतो तो लुटारू किंवा डाकू मानला जात नाही, खुनी मानला जात नाही, त्याला स्वातंत्र्य योद्धा म्हणून मानलं जातं. आता शिवाजी महाराजांनी काय केलं बघा. शिवाजी महाराजांनी बेंगलोरवरून आल्यानंतर जेव्हा त्यांनी पुण्याचा राज्यकारभार हातात घेतला वयाच्या 12व्या वर्षी, तेव्हापासूनच त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य घोषित केलं, स्वतःला राजा म्हणून घ्यायला सुरुवात केली. जो भूभाग त्यांच्या ताब्यामध्ये होता तो स्वतंत्र भूभाग त्यांनी एक प्रकारे अघोषितपणे घोषित केला होता की हे माझं स्वतंत्र राज्यच आहे छोटंसं. भले आता तुम्ही मला जहागीरदार म्हणा, तुम्ही जहागीरदार म्हणा, पण मी स्वतःला राजाच म्हणतो, हे माझं स्वतःचं राज्य आहे. ठीक आहे. ते केल्यानंतर दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाल्यानंतर तर शिवाजी महाराजांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं, सेनापती नेमले, सरनौबत नेमले, त्याच्यानंतर कारकून नेमले, गड किल्ले ताब्यात घ्यायचा सपाटा लावला, राज्य वाढवायचा सपाटा लावला आणि स्वतःला स्वातंत्र्य घोषित करून जनतेला स्वातंत्र्याचं बीज जे म्हणतो आपण, की स्वातंत्र्याची उर्मी म्हणतो, ती जनतेमध्ये निर्माण केली. जनतेला स्वाभिमानाचे धडे दिले, लाचारीपासून सुटका करावी म्हणून जनतेला लढायला प्रवृत्त केलं. जनता पण त्यांच्याबरोबर लढायला लागली. मग शिवाजी महाराज काय झाले की जो भूभाग त्यांच्या ताब्यामध्ये आहे त्या भूभागातली जनता त्यांना स्वातंत्र्य योद्धा मानते, त्यांच्यासाठी लढायला तयार आहे, त्यांच्यासाठी विरोध करायला तयार आहे मुघल सत्तेसारख्या मोठ्या मातब्बर सत्तेचा किंवा इतर शत्रूंचा, आणि जनता त्यांच्यासाठी जीव द्यायला पण तयार आहे त्यांच्या पुढे जाऊन. मग ही गोष्ट ज्या वेळेला होते त्यावेळेला तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. म्हणजे युद्ध ही तलवारीच्या बळावर जिंकता येत नाहीत. युद्ध तुम्ही फक्त आणि फक्त माणसांच्या तुम्हाला मिळणाऱ्या आधारावर जिंकू शकता किंवा पाठिंब्यावर जिंकू शकता. शिवाजी महाराज तलवारीच्या बळावर लढत नव्हते. शिवाजी महाराज त्या माणसांनी त्यांना जे प्रेम दिलं, ज्यांना ते रयत म्हणत होते, त्या रयतेच्या प्रेमावर लढत होते शिवाजी महाराज.
म्हणून शिवाजी महाराज चोर, डाकू किंवा लुटारू होत नाहीत, कारण शिवाजी महाराजांनी जी रयत त्यांच्या राज्यामध्ये होती तिला कधीच लुटलं नाही. शिवाजी महाराजांनी स्वतःचं जे आपण म्हणतो की राज्य होतं ते राज्य स्वतंत्र राज्य म्हणून घोषित केलं, आणि दुसऱ्या राज्यामध्ये जर जाऊन त्यांनी काही लुटालूट केली असेल तर ते चोर, दरोडेखोर, डाकू होत नाही, ते स्वातंत्र्य योद्धा होतात. कारण दुसऱ्या राज्यामधली जी रयत आहे ती स्वातंत्र्याला विरोध करते शिवाजी महाराजांच्या, आणि औरंगजेबाला कर देते, जेणेकरून औरंगजेबाची संपत्ती वाढेल, औरंगजेबाचं सैन्य अजून सुसज्ज होईल शिवाजी महाराजांचं स्वातंत्र्य राज्य किंवा स्वातंत्र्य दाबून टाकण्यासाठी. म्हणून शिवाजी महाराज आपण म्हणू शकत नाही की चोर, दरोडेखोर किंवा लुटारू होत नाहीत. शिवाजी महाराज स्वातंत्र्य योद्धे होतात. आणि तुम्ही कुठल्याही स्वातंत्र्य योद्ध्याचा इतिहास बघा, आत्तापर्यंत बघितलेले आपण, त्याच्यामध्ये तुम्ही माओ डेंगपिंग बघा, चेंगीज खान बघा, सिकंदर बघा, फिडेल कॅस्ट्रो बघा, हे सगळे लोक बघा जे स्वतःला स्वातंत्र्य योद्धे म्हणवतात. अगदी गॅरिबाल्डी, वॉशिंग्टन पण त्याच्यामध्ये आले. या सगळ्या लोकांनी वेगळं काय केले? ह्या सगळ्या लोकांनी स्वतःच्या प्रजेचं, स्वजनांचं रक्षण केलं, त्यांना कधी लुबाडलं नाही. पण आपलं स्वातंत्र्यावर घाला घालणारे जे परकीय लोक आहेत, शत्रू आहेत, त्याच्याबरोबर त्यांची जी प्रजा आहे जी त्या परकीय शत्रूंनाच साथ देते, उदाहरणार्थ राजपूत आहेत ते औरंगजेबालाच साथ देत आहेत, तर मग राजपूतांचं राज्य शिवाजी महाराजांनी लुटलं तर त्याच्यामध्ये चूक काय झालं? तेव्हा मग तुम्ही शिवाजी महाराजांना डाकू नाही म्हणू शकत शिवाजी महाराजांनी राजपूतांवर हल्ला चढवला तर, कारण ते साथ देतात औरंगजेबालाच ना. मग या गोष्टींचा आपण विचार केला तर कुठल्याही स्वातंत्र्य योद्ध्यांनी ज्या गोष्टी केल्यात त्याच शिवाजी महाराजांनी केल्यात. त्यामुळे बाकीच्या लोकांना आपण चोर, लुटारू म्हणत नाही. बाकीच्या लोकांना म्हणजे माओला कोणी असं म्हणत नाही. माओ डेंगपिंग नाही, माओत्से तुंग, सॉरी बोलताना ते चुकून गेलं, माओत्से तुंगला कोणी आपण चोर, लुटारू म्हणत नाही. चेंगीज खानाला त्याच्या देशामध्ये हिरो म्हणतात, लिबरल हिरो, किंवा आज त्याने एवढे रक्ताचे पाठ वाहिले तरी पण त्याला द ग्रेट चेंगीज खान म्हणलं जातं. चोर, लुटारू कमीच म्हणतात त्याला लोक. सिकंदराने तर इथून तिथून सगळी दुनिया रक्तामध्ये वाहिली किंवा रक्तामध्ये माखून काढली, त्याला कोणी चोर, लुटारू म्हणत नाही, तो पण ग्रेट झाला. फिडेल कॅस्ट्रोनी पण काय केलं की आज आत्ताचे क्रांतिकारक आहेत त्यांनी पण लढाई करताना याच गोष्टी केल्या. शिवाजी महाराजांनी त्या गोष्टी केल्या जे स्वातंत्र्य योद्ध्याला साजेशा होतं. लुटालूट करणं हे चूकच आहे, पण लुटालूट तुम्ही कशासाठी करताय? मगाशी मी म्हटलं ते कशा प्रकारे करताय, स्वतःचं ध्येय काय ठेवलं आहे, स्वतःची रचना कशी केलेली आहे, लोक तुमच्या ध्येयाला पाठिंबा देत आहेत का नाही देत आहेत, त्याच्यावर ठरतं की ती लूटपाट करणं हे न्याय्य आहे का अन्याय आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये आपण बघूयात की जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, याच्या आधीच्या, की शिवाजी महाराजांचं धोरण पहिल्यापासून स्वतंत्र राजाचंच होतं. त्यांनी कधी कोणाचं नाममात्र वर्चस्व मानलं नाही, काय झालं तरी पण राज्य स्थापनेचं ध्येय ठेवलं, स्वराज्य संस्थापनेचं ध्येय ठेवलं पहिल्यापासून, आणि त्या ध्येयासाठीच या सगळ्या गोष्टी करायचं ध्येय ठेवलं. जनतेला पण त्यांनी सांगितलं की मी जे करतोय ते या गोष्टीसाठी करतो, दुसऱ्या कारणासाठी करत नाही. मग या ध्येयाला जे लोक विरोध करत होते किंवा या ध्येयाच्या आड येणाऱ्या राज्यसत्तांची जे लोक सेवा करत होते त्या सर्व राज्यसत्तांना कर देत होते. जर त्यांना शिवाजी महाराजांनी लुटलं, प्रसंगी त्यांचं पारिपत्य केलं, तर त्याच्यामुळे शिवाजी महाराज डाकू किंवा बंडखोर ठरत नाहीत, कारण त्यांनी स्वतःला आधी राजा घोषित केलं आहे. राजा घोषित केल्यानंतर लढण्याचं ध्येय त्यांनी स्वातंत्र्य आणि स्वराज्य संस्थापना हे ठेवलं आहे. त्याच्यानंतर एखाद्या स्वातंत्र्य योद्ध्याच्या पद्धतीने स्वतःच्या लोकांना पारतंत्र्यातून वर काढण्यासाठी शिवाजी महाराज लढत आहेत, आणि लोक पण त्यांना साथ देत आहेत. असं पण नाही की शिवाजी महाराज एकटेच भाषण करत आहेत माईक घेऊन आणि घोषणा देतात आणि लोक टाळ्या वाजवतात आणि घरी निघून जात आहेत. आजकाल आपण बघतो की नेता मोठमोठी भाषण करतात, आपल्याकडे नेते लोक असतात, मोठमोठी भाषणं करतात, स्वातंत्र्य, स्वराज्य वगैरे शब्द ते पण वापरतात, लोक पण टाळ्या वाजवतात, पण त्यांना मत देत नाहीत. असं शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालं का? नाही झालेलं. म्हणजे जनता पण शिवाजी महाराजांना साथ देते. याचा अर्थ काय? शिवाजी महाराज स्वातंत्र्य योद्धे. शिवाजी महाराज स्वातंत्र्य योद्ध्यांच्या श्रेणीमध्ये जाऊन बसतात, आणि शिवाजी महाराज जेव्हा स्वातंत्र्य योद्ध्यांच्या श्रेणीमध्ये जाऊन बसतात तेव्हा शिवाजी महाराजांनी जे केलं तेच इतर लोकांनी केलेलं आहे. इतर स्वातंत्र्य योद्ध्यांनी जे केलं तेच शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्हाला चोर, डाकू आणि लुटारू म्हणायचं असेल, तुम्हाला त्या सगळ्या लोकांना चोर, डाकू आणि लुटारू म्हणायला लागेल जे स्वातंत्र्य योद्धे आहेत. पण आपण त्यांना म्हणत नाही आणि आरोप फक्त शिवाजी महाराजांवरच करतो. कारण आत्ता मी जे तुम्हाला मुद्दा समजावून सांगतो आहे की चोर, डाकू आणि स्वातंत्र्य योद्ध्यातला फरक काय, तो फरक आपल्याला लोकांना समजावून सांगता येत नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी होतात. थोडक्यामध्ये एका ओळीमध्ये उत्तर द्यायचं असेल तर लुटालूट करणं हे कधीही न्यायसंगत नाही. तुम्ही कुठल्याही गोष्टीने करा, कुठेही करा, स्वतःकडे करा, दुसरीकडे करा, पण ती लुटालूट जी करावी लागते ती लुटालूट तुम्ही स्वतःला स्वतंत्र राजा घोषित करून, राजा या नात्याने करत असाल, तुम्ही स्वतःला स्वातंत्र्य योद्धा घोषित करून, जनतेचा तुम्हाला पाठिंबा मिळालेला आहे की जनतेला स्वतंत्र व्हायचं आहे म्हणून जनतेच्या रक्षणासाठी किंवा जनतेच्या भल्यासाठी करत असाल, तर मग ही परिस्थिती असेल तर त्या लुटालुटीला लुटालूट म्हणलं जात नाही, त्या लुटालुटीला ध्येयवाद म्हणलं जातं.
स्वतःचं रक्षण करण्यासाठी संपत्तीची गरज असते. ती संपत्ती तुम्हाला शत्रूचं निर्मूलन करूनच मिळवावी लागते, कारण संपत्ती तुम्ही अशी बिया टाकून उगवू नाही शकत. आपण की बीज टाकलं इथं झाडं लागले आणि पैसा आला त्याला, असं नाही होऊ शकत. आणि शत्रू तुमचं पैशाचं झाड मोठं होऊ पण देणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला शत्रूला खच्ची करून, त्याचे संपत्तीचे मार्ग खच्ची करून, त्याचे संपत्तीचे मार्ग कमी करून, त्याला दुर्बल करून, त्याचं द्रव्यहरण करून, तो कमकुवत झाल्यावर मग त्याच्याशी लढाई करूनच त्याचं निर्मूलन होऊ शकतं. जर तुम्ही राजा म्हणून या गोष्टी करत असाल, तुम्ही स्वातंत्र्य योद्धा म्हणून या गोष्टी करत असाल, तुम्ही स्वातंत्र्य योद्धे आहात याच्याबद्दल या जगामध्ये कोणाचाही दुमत नसेल, तर मग जी काही लुटालूट केली जाते ती लुटालूट क्षम्य आहे, कारण ती चांगल्या कारणासाठी केली आहे, सर्वांच्या निर्णयाने पाठिंब्याने एकमताने केलेली आहे. त्यामुळे स्वराज्यासाठी लुटालूट करणे न्यायसंगत नसलं तरी जनतेचा तुम्हाला पाठिंबा असेल आणि जनतेच्या उद्धारासाठी तुम्ही लढत असाल, जनता तुमच्यासाठी लढत असेल तुमच्याबरोबर, किती मोठं संकट आलं, किती मोठा शत्रू असला तरी पण, तर मग तुम्ही त्या गोष्टी स्वतःला राजा म्हणून घोषित करून करत असाल तर मग त्या गोष्टी क्षम्य होतात. न्यायसंगत नाही पण क्षम्य होतात. अगदीच काही शिवाजी महाराजांची किंवा दुसऱ्या लोकांची बाजू घ्यायची गरज नाही की आमचे शिवाजी महाराज म्हणून न्यायसंगत होतं म्हणायचं काही कारण नाही. न्यायसंगत होत नाही, पण ज्या हेतूसाठी आणि जनतेच्या पाठिंब्याने जनतेच्या भल्यासाठी गोष्टी केल्या जातात त्यामुळे त्या गोष्टी क्षम्य होतात. म्हणून आपण शिवाजी महाराजांना या कारणासाठी पण दोष देऊ शकत नाही. दोष द्यायचाच असेल तर मग सगळ्यांना दोष द्या. तुम्ही तुमचे जे कोणी आयडियल हिरो आहेत स्वातंत्र्य योद्धा म्हणून तुम्ही त्यांना पण दोष द्या. एकटे शिवाजी महाराजांना दोष देऊ नका, दुटप्पीपणा करू नका. हे या गोष्टीचं थोडक्यामध्ये सार आहे. आता हे झालं शिवाजी महाराजांबद्दल. आत्तापर्यंत आत्ताच्या आपण 10वा भाग झाला. या 10व्या भागामध्ये आपण 10 वेगवेगळ्या आरोपांची उत्तरं दिली शिवाजी महाराजांवर केले जातात त्याची. तरी पण लोकांचे प्रश्न संपत नाहीत. म्हणजे ही चर्चा मी नेहमी करत असतो किंवा माझ्याशी चर्चा करायला लोक येतात मी बोलतो म्हणून. म्हणजे 10 आरोपांचं व्यवस्थित उत्तर दिल्यानंतर पण एक 11वा आरोप शिल्लक राहतो लोकांचा. तो आरोप असा आहे की ठीक आहे, आम्ही शिवाजी महाराजांना लुटारू म्हणत नाही, त्यांनी केलं ते क्षम्य आहे, आम्ही ही गोष्ट मान्य केली तुम्ही सांगता म्हणून, किंवा तुमच्या मुद्द्यांचं आम्हाला उत्तर देता येत नाही, प्रतिवाद करता येत नाही, किंवा तुम्ही खरंच बोलते म्हणून आम्ही मान्य केलं की शिवाजी महाराजांचा काही दोष नाही व्यक्तिगत, शिवाजी महाराजांना सगळं क्षम्य आहे. पण ते जावळीचं जे राज्य होतं ते जावळीचं राज्य शिवाजी महाराजांनी काबीज केलं ते न्यायसंगत कशावरून होतं? ते कशाने न्यायाधीन झालं ना? म्हणजे शिवाजी महाराजांचा व्यक्तिगत काही दोष नाही, पण जावळीचं राज्य काबीज करणं म्हणजे एक प्रकारे चंद्रराव मोरेवर अन्याय करण्यासारखं आहे. तुम्ही न्यायाने वागता, तुम्ही न्यायसंगत आहात, याचा अर्थ असा होत नाही की तुम्हाला कोणी अधिकार दिला आहे की तुम्ही दुसऱ्यावर अन्याय कराल. आता घ्या, आता या प्रश्नाचं काय उत्तर देणार आपण? या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नेहमीप्रमाणे आपण एक चिकित्सक आणि विवेकी विचार तर्कशुद्ध व्हिडिओ म्हणतो आपण, जो आपल्या तर्कबुद्धीला चालना देईल. तर्काने या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे, कारण या प्रश्नाचं उत्तर कुठल्या पुस्तकामध्ये नाही आहे. या प्रश्नाचं उत्तर मी म्हणतो तसं फक्त आणि फक्त इतिहासाचा अभ्यास करून देता येत नाही. आपल्याला राजनीती, नीतिशास्त्र, युद्धशास्त्र सगळं माहीत असलं पाहिजे. तर ह्या गोष्टीचा आपण उद्या उहापोह करूयात की हा जो प्रश्न आहे की जावळीवर हल्ला करणे शिवाजी महाराजांच्या दृष्टीने न्यायसंगत असलं तरी चंद्रराव मोरेवर अन्यायकारक नाही आहे का? तर याचा आपण राजनीतीने, नीतिशास्त्राने, युद्धशास्त्राने सगळ्या गोष्टीने विचार करूयात आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपण तर्कशुद्ध रीतीने शोधण्याचा प्रयत्न करूयात पुढच्या भागामध्ये. आज आपण इथेच थांबूयात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.